टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हॉटेल गणपती पॅलेस येथे सहकाराचे सशक्तीकरण भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावर चर्चासत्र संपन्न। महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजातर्फे रक्तदान शिबिरासह काढण्यात आली शोभायात्रा। मुख्याध्यापक व प्राचार्य गुलाब खैरनार यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। अंबिका नगर पत्रेवाली मस्जिद जवळील 18व्या बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न। आणि EPS 95 कार्यरत व निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था धुळेची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल गणपती पॅलेस येथे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया धुळे व सहकार भारती धुळेतर्फे सहकार्याचे सशक्तीकरण भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावर शनिवारी सायंकाळी चर्चासत्र संपन्न झाले। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल गणपती पॅलेस येथे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया धुळे शाखा व सहकार भारती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकाराचे सशक्तीकरण भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावर चर्चासत्र शनिवारी सायंकाळी संपन्न झाले। प्रथम चर्चासत्रात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक तथा माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे यांनी मार्गदर्शन केले। द्वितीय चर्चासत्रात CA ॲडव्होकेट भुवनेश कांकानी तर तृतीय सत्रात CA परीक्षित बधादे यांनी मार्गदर्शन केले। चतुर्थ सत्रात मान्यवरांसोबत पॅनल चर्चासत्र होऊन मार्गदर्शन करण्यात आले। सदर चर्चासत्रासाठी दी हस्ती सहकारी बँक, दी शिरपूर पीपल्स सहकारी बँक, दी नाशिक मर्चंट सहकारी बँक, जळगाव जनता सहकारी बँक, धुळे विकास सहकारी बँक, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, दादासाहेब वामन विष्णू शिनकर सहकारी पतसंस्था धुळे, धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ, रायझिरो नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी धुळे शहर शाखेचे अध्यक्ष CA सागर गर्ग, सहकार भारती धुळेचे अध्यक्ष इंजिनियर आशिष अग्रवाल यांच्यासह CA सहकारी बँकांचे आणि पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या प्रोग्रामचे जे प्रायोजक आहेत त्याच्या सगळ्यांचे इथे आपण लोगो पाहतच आहात। दी नाशिक मर्चंट बँक, दी शिरपूर पीपल्स बँक, धुळे विकास सहकारी बँक, हस्ती कोऑपरेटिव्ह बँक, जळगाव जनता बँक, धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन लिमिटेड धुळे, दादासाहेब वामन विष्णू शिनकर नागरी पतपेढी, क्रेडिट समाधान, रायझिरो नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद की तुम्ही या प्रोग्रामला प्रायोजक म्हणून लाभलात। आणि पुढे म्हटलं की टॅक्सेशन ऑडिट या विषयावरती जास्ती चर्चा होते, पण एखाद्या सेक्टर बद्दल इन्स्टिट्यूट तर्फे झालेली चर्चा मी कमी केली। त्याशिवाय कॉर्पोरेटिव्ह सेक्टर बद्दल आज आपण इथे एक चर्चासत्र ठेवलंय, त्याच्यात विषय मांडण्याची मला संधी दिली, त्याच्याबद्दल मी सुरुवातीलाच आभार मानतो। भारतात सहकारी चळवळ जवळजवळ 120 वर्षापूर्वी सुरू आणि आज जगातली सर्वात मोठी कॉर्पोरेटिव्ह मुवमेंट ही भारतात आहे। जवळजवळ 8.5 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था देशात कार्यरत आहेत। मेंबरशिप किती त्याचा डाटा साधारण पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला नक्की नीट कळेल, पण आता जे एस्टिमेट आहे ते त्याप्रमाणे साधारण 30 ते 35 कोटी जनता या सहकारी संस्थांशी जोडली गेली। हिस्टॉरिकली कॉऑपरेटिव्ह हा सेंट्रल लिस्टमध्ये, युनियन लिस्टमध्ये होता आणि 1935 साली जेव्हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स ब्रिटिशांनी कायदा करून बनवली आणि काही प्रशासकीय सत्ता ही स्थानिक लोकांकडे दिली, त्यावेळेला सहकार हा कायदा स्टेट सब्जेक्ट झाला। तर ओरिजिनल कॉऑपरेटिव्ह ऍक्ट हा 1904 चा सेंट्रल ऍक्ट होता। 51 अधिक राज्यात काम करणारे आपल्याकडे खूप संस्था आहेत आणि मग त्यांना रेग्युलेट कसं करायचं म्हणून मल्टी स्टेट कॉऑपरेटिव्ह ऍक्ट फॉर्म झाला आणि त्या 51 अधिक राज्यात सहकारी संस्था काम करतात
त्यांच्याकरता तो काही प्रमाणात कन्करंट लिस्टमध्येही तो काढला गेला. त्याच्यामध्ये साधारण 55 प्रकारच्या सहकारी संस्था देशाचा अत्यंत विविधता त्याच्यात आहे. पण प्रामुख्याने 10-12 प्रकारच्या सहकारी संस्थांची संख्या आणि नंबर हा फार मोठा आहे. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन यांच्या अंतर्गत माहेश्वरी समाज बांधव धुळे यांच्यातर्फे महेश नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन यांच्या अंतर्गत नवयुवक मंडळ, युवती मंडळ, जिल्हा समाज मंडळ तसेच समाज बांधवांतर्फे माहेश्वरी वंशोपती दिन महेश नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शोभायात्राही काढण्यात आली. स्टेशन रोडवरील समाज भवनात आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 30 दात्यांनी रक्तदान केले. शनिवारी सायंकाळी नारायणबुवा समाधी येथून शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन बंग, लोकेश मुंदडा, शहराध्यक्ष मोहन बंग, युवक शहराध्यक्ष सुशील बंग, नवयुवक अध्यक्ष धीरज कळंत्री, प्रसाद मुंदडा, प्रणित बांगड, महाराष्ट्र प्रदेश युवा संघाचे तुषार दुप्पड, विनोद सोमानी, पंकज मुंदडा, शुभम गिलडा, धीरज मंत्री, कृष्णा मालपानी, विकास अटल, कृष्णा गिलडा, चंद्रकांत बांगड, प्रतीक बंग, श्याम दुप्पड, संदीप माहेश्वरी, सचिन गिलडा, महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर रानू अजमेरा, रुपाली मालपानी, शिल्पा गिलडा, युवती अध्यक्ष मनस्वी सोमानी, मयुरी बंग, नुपूर बंग आदी उपस्थित होते. आज माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमीच्या निमित्ताने आज उत्सव साजरा केला जातो. माहेश्वरी समाज धुळेतर्फे आज सकाळी रक्तदानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आत्ता शोभायात्रा आणि याच्यानंतर संध्याकाळी समाजाचे विविध कार्यक्रम होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. माहेश्वरी समाजाची उत्पत्ती ज्या दिवशी झाली 5551 वर्षापूर्वी, त्या वर्षाच्या नंतर नेहमी या महेश नवमीच्या दिवशी असे उत्सव साजरे केले जातात. माहेश्वरी समाज धुळेतर्फे समस्त माहेश्वरी बांधवांना महेश नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मिरवणुकीची सुरुवात नारायणबुवा समाधीपासून झाली. नगरपट्टी, पारवा रोड, गल्ली नंबर 6, गल्ली नंबर 5, जिंजर गल्ली, जमनालाल बजाज रोड, आगारा रोड आणि परत नारायणबुवाच्या समाधीपर्यंत या मिरवणुकीचा मार्ग असणार. आरतीनंतर मिरवणुकीची सांगता. धुळे तालुक्यातील खेडे येथील गांधी अँड फुले विद्यालय व काही उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य गुलाब खैरनार यांचा सेवापूर्ती व गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. धुळे तालुक्यातील खेडे येथील गांधी अँड फुले विद्यालय व काही उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य गुलाबजीभाऊ खैरनार यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभाचा कार्यक्रम रविवारी खेडे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तीर्थदास ऐरे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शाळेचे पर्यवेक्षक ML ऐरे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खैरनार दाम्पत्यांचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगतीही व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा ऐरे, उपाध्यक्ष LS ऐरे, कार्याध्यक्ष SM ऐरे, मुख्याध्यापिका RK महाजन, मुख्याध्यापक KK नाईक यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व खैरनार यांच्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन KB जगताप यांनी केले. घरटे सोडून जाण्याची वेळ आली. सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी मानवतेसाठी लढा दिला आणि आपल्या ज्ञानाचा वापर त्यांच्या किरणांनी जगाला उजळून लावले, असे महापुरुष क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले असे संस्थेचे संस्थापक, प्रेरणास्थान कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव सोनजी माळी, माझे शिक्षणाची जबाबदारी ज्यांनी पूर्ण केली ते माझे वडील कैलासवासी जिभाऊ गोविंदा खैरनार, विभूतींना मी आधी विनम्र अभिवादन करतो. दादासो TS ऐरे सर, त्याचप्रमाणे प्रमुख
पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक सौ सुरेखा तीर्थदास आयरे मॅडम, LS आयरे सर, सुखदेव आयरे सर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आधी नमस्कार करतो. हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे. हसू या दृष्टिकोनातून आहे की मी ज्या विद्यार्थ्यांच्या समोर 32 वर्ष अध्यापनाचं काम केलं, ते विद्यार्थी मला आता दिसणार नाही. दररोजचं अध्यापनाचं काम म्हणजे नियोजित वेळेत शाळेत जाणं आणि ते काम पूर्ण करणं, तर ते माझ्या समोर दिसणार नाही. आणि म्हणून ते एक प्रकारे थोडं दुःख वाटतं आणि म्हणून तो एक आसू हा डोळ्यामध्ये सहजगत्या येऊ शकतात. दुसऱ्या डोळ्यातलं जे काही हसू आहे की आता भरपूर वेळ मिळणार आहे, त्या वेळेचं नियोजन पण करता येणार आहे. आणि त्या नियोजनामध्ये अनेक प्रकारच्या काही समस्या असतील. आता बऱ्याचशा वक्त्यांनी माझ्या संदर्भात अनेक प्रकारच्या उपाध्या देऊन परिसरातून आलेले शाळेतील संस्थाचालक, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, संचालक मंडळ, आमच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, गावातील ग्रामस्थ, आलेले नातेवाईक, आप्तेष्ट, सर्वांना नमस्कार करतो. आज आमच्या गांधी अँड फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य गुलाबजीभाऊ खैरनार यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, ते 31 तारखेला रिटायर झाले. त्याच कालावधीत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार होता, पण त्यातच त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. तसंच त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, शालक आहेत, त्यांची जी सुनबाई आहे बांगलादेशाची, त्या सगळ्यांचं नियोजन म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यांचा हा गुणगौरवाचा कार्यक्रम, सेवापूर्तीचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी जी आज 32 वर्ष प्राध्यापक म्हणून व 2 वर्ष प्राचार्य म्हणून जवळपास 34 वर्ष त्यांनी जी सेवा केली, त्या सेवेची ही पावती शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून त्यांनी 32 वर्ष ज्युनियर कॉलेजला बायोलॉजी विषयाचं अध्यापन केलं. पहिल्याने शिक्षक म्हणून ते कसे होते, शिक्षक कसा असावा, त्यांना त्या विषयाचं अतिशय पूर्ण ज्ञान होतं. मुलांना समजेल त्या लेवलवर शिकवणं महत्वाचं असतं. ही इज द बेस्ट टीचर हू गोज डाऊन ॲट द लेवल ऑफ द स्टुडंट. तुम्ही किती बुद्धिवान आहात, किती हुशार आहात हे महत्वाचं नाही. तुमच्या समोर तो विद्यार्थीची लेवल काय आहे, त्या लेवलनुसार तुम्हाला त्या शिक्षकाला उतरायला पाहिजे, त्याला कळायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या विषयाचं ज्ञान जे आहे, ग्रामीण भागातील मुलं आहेत ज्यांना काही वेळा इंग्रजी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण त्यांना ते कळलं पाहिजे म्हणून अतिशय त्यांच्या स्तरावर येऊन त्यांनी ती शिकवण्याचं काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते 50 बोरवेलचे धुळ्यात उद्घाटन झाले होते. त्यातील अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद जवळील 18व्या बोरवेलचा लोकार्पण सोहळा डॉक्टर सरफराज अन्सारी यांच्या हस्ते संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धुळ्यात 50 बोरवेलचे उद्घाटन झाले होते. त्यापैकी 18 क्रमांकाची बोरवेल धुळे शहरातील अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद जवळ करण्यात आली होती. सदर बोरवेलचा लोकार्पण सोहळा
परिसरातील डॉक्टर सरफराज अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार, ज्ञानेश्वर पाटील, संजय जगताप, समीर खान, अभिजित देवरे, सोहेल काजी, अब्दुल कलीम, शेरखान, सलमान खान, शेख रिजवान कुरेशी, अभिजित देवरे, सोहेल काजी, अब्दुल कलीम, शेरखान, सलमान शेख, रिजवान कुरेशी, जावेद शेख, अलीम मन्यार, अमन कुरेशी, हमीद शेख यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीरगंज मस्जिद सिराजुद्दौरैन के पास इस गली में बहुत सारे गरीब लोग रहते हैं। यहाँ पानी की बहुत ज़्यादा शिद्दत होने की वजह से यहाँ के नागरिक इरशाद जागीरदार साहब के पास महीना पहले गए थे। कुछ मसरूफियत और इलेक्शन की मजबूरी की वजह से उस वक्त बोरिंग नहीं हो सकी। अभी आचार संहिता हटने के बाद यहाँ पर इरशाद जागीरदार साहब ने अपने खर्च से बोरिंग करवा कर दी है। यहाँ पर बोरिंग में पानी लगने के बाद पूरे मोहल्ले को, पूरी गली में यहाँ लोगों को बहुत सारी आसानियाँ होंगी। और पानी ये बहुत बुनियादी सहूलत है। जहाँ पर लोग गरीब होते हैं वहाँ पर उनके पास घर भी छोटे और पानी रखने के लिए साधन नहीं होता, तो वहाँ पर बोरिंग बनने से, बोरिंग लग जाने से और उसको पानी लग जाने से यहाँ पे सब लोगों को बहुत ज़्यादा सहूलत होंगी। मोहल्ले की तरफ से सब लोगों ने इनका शुक्रिया अदा किया है। EPS 95 कार्यरत व निवृत्त कर्मचारी समन्वय व लोक कल्याण संस्था धुळेची बैठक जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्न EPS 95 कार्यरत व निवृत्त कर्मचारी समन्वय व लोक कल्याण संस्था धुळेची बैठक रविवारी जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। यावेळी जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव, कोषाध्यक्ष भोजूसिंग गिरासे, संघटक संजय पाटील, सरचिटणीस JR सूर्यवंशी, साक्री तालुका अध्यक्ष अनिल बांबरे, धुळे तालुका अध्यक्ष NG राजपूत, धुळे तालुका उपाध्यक्ष नथू मराठे, धुळे शहर सचिव रमेश धनगर आदी उपस्थित होते। ही आता खिंडीत पकडायची वेळ आहे। लोकसभा आटपल्या, रिझल्ट डिक्लेअर झाल्याबरोबर बाकीच्यांनी लगेच पायाला पाशिंग बांधले आणि आमदारकीचे फॉर्म भरायला सुरुवात। आमदारकीमध्ये आपण हा प्रश्न जरी सेंटरचा जरी असला तरी आपण मतदार म्हणून खेडेगावाच्या सोसायटीपासून तर थेट दिल्लीपर्यंत आहोत। अडवण्याची हीच वेळ आहे। योग्य माणूस कोण हे निवडायचं काम तुम्ही करायचं। आम्ही तुम्हाला मोटिवेट नाही करणार की तुम्ही याला बदल्या का त्याला बदल्या। हा एवढा सगळा 12 वर्षाचा इतिहास तुमच्यासमोर मांडला। किती लोक आपल्याला कामाला आले, मोजून भेट घ्यायला आलेले 17 लोक, 250 लोकांनी फक्त सपोर्टचे फॉर्म दिले। आलेल्यांना नाराज करू नये, त्याचा प्रश्न सोडवा। काही लोकांनी प्रश्न विचारले। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। हॉटेल गणपती पॅलेस येथे सहकाराचे सशक्तीकरण, भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावर चर्चासत्र संपन्न। महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजातर्फे रक्तदान शिबिरासह काढण्यात आली शोभायात्रा। मुख्याध्यापक व प्राचार्य गुलाब खैरनार यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। अंबिका नगर पत्रेवाली मस्जिद जवळील 18व्या बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न। आणि EPS 95 कार्यरत व निवृत्त कर्मचारी समन्वय व लोक कल्याण संस्था धुळेची बैठक संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।